माझ्या क्युटीला बाय करून मी निघून गेली जॉबसाठी. आज तर मस्त मजा येत होती, कारण केस धुतलं होतं. केस धुतल्यावर मोठं चांगलं वाटते यार. काही बोला तुम्ही, मस्त इतरवून घेतलो, केस खुले खुले होते. तर आज आमच्या कॅम्पवर हेल्थ चेकअप पण होता. आता पाहणं, हे पोरगी रक्त काढत होती बाई, त्या बाईचं 3-3 ml. मला तर भीतीच वाटत होती पाहून, दांद्रतच होती. पण काकू बाजूला बसली होती तर पा बी लागत होता. मग नाही का, ह्या काकूच्या घरी पा कासा होता, पा कसा. मला याची बी भीती वाटत होती, मग दुरूनच पा झूम करून दाखवलं. मग आज संकेताचा वाढदिवस होता, म्हणून त्याचा केक कापला आम्ही मस्त सगळ्यांना मिळून. कसं कधी कधी सेलिब्रेशन करणं पण जरुरी असते. छोटे छोटे सेलिब्रेशन पण आपल्याला मस्त वाटतात, छान वाटतात मनाला. मग संध्याकाळी दुसऱ्या कॅम्पवर गेली होती, तर इथं गरबा होता म्हणून मी आली होती. माहीत आहे का ना, तर मी येत नसती. हे लोक पा मस्त याचा व्हिडिओ घेऊन घेतला. एवढे जण होतो आम्ही मस्त हाय हाय टाटा बाय बाय करत. इथं मग गरबा होता, काही होतं नाही म्हणा. मग नंतर थोड्या लोक आले बघा, थोडं थोडं लोक हळूहळू येत होते. मग गरबा सुरू झाला होता. ह्या लहानपोरी पाहा ना किती सुंदर गरबा करत होता. मला यांचा गरबा खूप आवडला होता. यांना पण मला पण नाचायची इच्छा होत होती, पण का करून नाही गेलो, चांगला नाही वाटत होता. ह्या दोन पोरी पण पा किती सुंदर गरबा करत होते. मस्त दिसत होती ते पोरगी, मला तर खूप क्यूट वाटत होती ते. मग त्याच्यानंतर नाही का, मोठ्या पोरांची पण गरबा होता इथं. तर पा किती मग गर्दी वाढत होती. हळूहळू हळूहळू खूप लोक येत होते इथं, मस्त पाय हालत होते. पण मग त्याच्यानंतर नाही का, माननीय जे मुख्यमंत्री आपले पा इथं आले होते व्हिजिट द्यायला. ह्या लोकांनी व्हिजिट वगैरे दिलं होतं.